अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणखी काही खुलासे समोर आले। अयान हा लव गुरुकडनं टिप्स घेत होता। त्याने 8 मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान या प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा, अनिल बोंडे आणि प्यारे खान यांचेही कान टोचले। लव गुरुकडून आरोपी अयानला खास टिप्स मिळायच्या अशी माहिती समोर आली आहे। हाय हॅलो नको तर थेट आप वही होना असा विचार अशी टिप्स लव गुरु द्यायचा। आप वही होना जो वहां मिलते थे अशा पद्धतीनं चॅटिंग करून अयान मुलींना बोलायला भाग पाडायचा। पोलिसांकडून अयानच्या लव गुरुचा शोध सुरू आहे। आरोपी अयानचा एका मुलीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर त्यानं इतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। दुसऱ्या तरुणींसोबत काढलेले फोटो तो पहिल्या प्रेयसीला डिवचण्यासाठी पाठवायचा। अयाननं 8 तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा। या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी अयान कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट असून त्या ठिकाणी मुला मुलींचे अश्लील चाळे चालायचे अशी माहिती सूत्रांमार्फत मिळतीये। पियुष नावाचा मुलगा प्रेमी युगुलांना फ्लॅट देऊन तासाप्रमाणे पैसे आकारायचा। पण पियुषच्या म्हणण्यानुसार मानव सुगंधे हा आरोपी अयानला 500 रुपयात फ्लॅट उपलब्ध करून द्यायचा। दरम्यान या प्रकरणावरून नवनीत राणा, बोंडे आणि प्यारे खान करत असलेल्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी झापलंय। 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले। बुरकेवाले नाही, आमची पोरी। बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओ मध्ये नाही आहे। 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। फक्त आता एसआयटी झाल्यानंतर माहित होईल 350 व्हिडिओज त्यांच्याकडे, बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे।